मित्रांनो, आपण सगळेच आपल्या सगळ्यांचं वय जे काय असेल ते, परंतु आपण सगळ्यांनी आपली विद्यार्थी दशा, आपल्या मोठ्या भाऊ-बहिणीची विद्यार्थी दशा, आपल्या लहान भाऊ-बहिणीची विद्यार्थी दशा पाहिलेली आहे. आपण समजा आत्ता 18 वर्षाचे, 30 वर्षाचे, 40 वर्षाचे, 50 वर्षाचे असू, जे कोणी नागरिक, स्त्री अथवा पुरुष, त्या सगळ्यांनी आपली प्राथमिक असेल, म्हणजे शिशुवर्गातली 4थीपर्यंतची पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि त्याच्यानंतर आपलं महाविद्यालयीन जीवन कनिष्ठ असेल, वरिष्ठ असेल, पदवी प्राप्त करतानाचं महाविद्यालयीन जीवन, पदवी प्राप्त करतानाचं महाविद्यालयीन जीवन, त्याच्यानंतर इतर काही जे काही आपले अभ्यासक्रम आहेत, मग ते एम ए असेल, एम फिल असेल, डॉक्टरेट असेल, जे काही असेल, रिसर्च स्कॉलर वगैरे असेल, ते सगळं करत असताना आपण महाविद्यालयीन शालेय जीवनामध्ये अनेक आंदोलनं पाहिलेली आहेत, पाहिलेली असतात, अनुभवलेली असतात, डोळ्यांनी पाहिलेली असतात, वृत्तपत्रात किंवा दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये ती समजून घेतलेली असतात. मित्रांनो, साधारण स्वातंत्र्यपूर्व काळानंतर, त्याच्यानंतर 1990पर्यंतचा काळ, मग मुक्त अर्थव्यवस्थेचा काळ, 2000 नंतर ते 2014पर्यंतचा काळ आणि 2014 ते 2026पर्यंतचा काळ, या सगळ्या कालखंडात विविध आंदोलनं झालेली आहेत. आता हे जे लोक आपला हा व्हिडिओ पाहत आहेत, आपण सगळे, आपण आपल्या जन्मानंतर ते 18 वर्ष आणि 18 वर्ष ते 30 वर्ष, 30 वर्ष ते 40, 40 ते 50 असा कालखंड विभागला. तर या कालखंडात जी आंदोलनं झाली, ज्याच्यामध्ये प्रौढ नागरिकांनी, स्त्री पुरुष, ज्येष्ठ नागरिकांनी, विचारवंतांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी, त्याच्यानंतर समाजसुधारकांनी, चळवळी करणाऱ्या लोकांनी, विविध सुधारणा करू पाहणाऱ्या अशासकीय संस्थांनी, खाजगी संस्थांनी, ज्याला आपण NGO म्हणतो, किंवा समाजसुधारक, समाजसेवा करणाऱ्या लोकांनी जी काही आंदोलनं केली, त्या आंदोलनामध्ये आपण कधी ज्यांना त्यांचे विचार पटत नाही किंवा जे विरोधी विचारांचे आहेत त्यांना शिवीगाळ केली, त्यांना माता भगिनीवरून शिव्या दिल्या, त्यांच्या देवदेवतांना, उपास्य देवतांना, त्यांच्या धार्मिक प्रथा परंपरांना किंवा जे धर्माचं पालन करतायत त्याच्यामधल्या विविध जातीच्या लोकांना शिवीगाळ केली, अपशब्द वापरले, किंवा हे करत असताना त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या इतर पंथीय लोकांच्या उपास्य व्यवस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. म्हणजे त्यांना विरोध करायचा म्हणून इतर उपास्य देवतांचं गुणगान करायचं, असं कधी केलं आहे का? असं मुळीच केलेलं नाही आहे. मित्रांनो, इथून मागं पण आंदोलन झाली, ती अत्यंत क्रूर पद्धतीने चिरडण्यात आली. मग ते गोमाता बचाव आंदोलन जे संसदेच्या पुढे झालं, त्याच्यात तर गोळीबार करण्यात आला. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल की दिल्लीमध्ये जे शीख धर्मियांविरुद्ध आंदोलन झालं, त्याच्यामध्ये शीख धर्मियांना किती क्रूर अमानुष वागणूक देण्यात आली. महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे विधिमंडळांवर गेलेल्या गोवारी समाजाच्या लोकांना किती क्रूर वागणूक देऊन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, लाठीचार्ज करण्यात आला. म्हणजे किती उदाहरणं सांगायची. ह्या व्यवस्थेने यापूर्वी जी काही आंदोलनं झाली चिरडून टाकायचाच प्रयत्न केलेला आहे. मग ते अण्णा हजारे यांचं आंदोलन असेल, मग ते बाबा रामदेव यांचं आंदोलन असेल, किती आंदोलनं सांगायची. आणि ह्या आंदोलनाच्या अनुषंगाने आत्ताचं जे जंतर मंतर येथील कॉक्रोच पार्टी किंवा जे काही झुंगूर पार्टी असं जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये किती वाईट साईट भाषा वापरण्यात आली. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाबद्दल, आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यांनी वयाची 75 पार केलेली आहे आणि जे सामाजिक राजकीय जीवनात अत्यंत वरिष्ठ पदावर सातत्याने कार्यरत आहेत, जे जवळपास 12 ते 13 वर्ष गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर ते आपल्या देशाचे
पंतप्रधान आहेत. जवळपास 30 वर्ष एक व्यक्ती सातत्याने सार्वजनिक जीवनात एवढ्या उच्च पदावर काम करतोय. त्याने वयाची 75 पूर्ण केलेली आहे आणि त्याच्याबद्दल, त्यांच्या माताजींबद्दल ही जनरेशन झेड, कॉक्रोच नावाची जमात अपशब्द वापरते, पोलिसांबद्दल अपशब्द वापरते, देशाबद्दल अपशब्द वापरते, सैन्याबद्दल अपशब्द वापरते, सनातन धर्माबद्दल अपशब्द वापरते, त्यांच्या पूज्य प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल अपशब्द वापरते, रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांना आव्हान देते की तुम्ही इथं जिथं दक्षतेने काम करताय तेवढ्या दक्षतेने सीमेवर काम केलं असतं तर पहलगाम घडलं नसतं. परंतु त्यांना सीमेवर जवान किती चोख डोळ्यात तेल घालून जागता पहारा देत आहेत. म्हणून आपण सगळे देशात सुरक्षित राहत आहोत, सुरक्षित झोपत आहोत, खात आहोत, पित आहोत हे त्यांना समजत नाही, किंवा समजत असलं तरी समजतोय असं दाखवायचं नाही. तेव्हा आपण आपल्या कार्यकाळात बघितलेली, अनुभवलेली, वाचलेली, विविध माध्यमांमधून समजून घेतलेली आंदोलनं आणि हे जंतर मंतरचं आंदोलन हे किती हलक्या प्रवृत्तीचं, हे किती नीच प्रवृत्तीचं, हे विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेलं, देशात अराजक पेटावं. या आंदोलनामध्ये जे विद्यार्थ्यांच्या नावावर सामील झालेत, विद्यार्थ्यांची झूल ओढून आणि नाटक करून सामील झालेत, त्यांच्यावर काहीतरी क्रूर कारवाई व्हावी, त्यांच्यावर काहीतरी पॅलेट गन असेल, गोळीबार व्हावा आणि देशात, जगात रान पेटून देण्यात यावं, असं जे षडयंत्र रचून देशाची, विद्यमान केंद्र सरकारची, पंतप्रधानांची प्रतिमा डागाळण्याचं जे षडयंत्र होतं ते आपल्या जवानांनी, पोलिसांनी अत्यंत शांतपणे, संयमी पद्धतीने ही परिस्थिती हाताळून ते सगळं षडयंत्र उधळवून लावलेलं आहे. त्यामुळे आजच्या जेनझेनी पूर्वी झालेली आंदोलनाचा अभ्यास करायला हवा, पूर्वी झालेली परिस्थिती पाहायला हवी. या देशामध्ये एकेकाळी सर्वत्र वीज पोहोचलेली नव्हती, सर्वत्र रेल्वे पोहोचलेली नव्हती, रेल्वे डिझेलवर चालत होती, फोन 100,000 10,000 लोकांमध्ये एकाकडे असायचा, ट्रंक कॉल, STD, ISD बुक करावा लागायचा, तेव्हा कुठे कॉल करता यायचा. लोक रॉकेलवर, चुलीवर स्वयंपाक करायची, घरोघरी गॅस सिलेंडर नव्हते. कधी गॅस सिलेंडर आले, गॅस सिलेंडरसाठी नंबर लावावा लागायचा, रांगेत थांबावं लागायचं, कुणाकडे स्कूटर नव्हती, 2 व्हीलर नव्हती, वेटिंग लिस्ट असायची. अशा पद्धतीचं लोकांनी जीवन जगलेलं आहे. अशा पद्धतीचा गरिबीतून लोक आज पुढं गेलेले आहेत. त्यावेळेस काशी विश्वनाथला जायला, अयोध्येच्या मंदिरात जायला प्रतिबंध होता. बोळातून काशीच्या विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत पोचावं लागत होती, इतका त्याला गराडा पडला होता. रामलल्ला तंबूमध्ये विराजमान होते. अशा पद्धतीचं आपण हे जीवन पाहिलेलं आहे. देशामध्ये पूल नव्हते, रस्ते नव्हते, पेट्रोल डिझेलची मारामार होती, विदेशी पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागत होतं. सातत्याने या देशात बॉम्बस्फोट घडत होते. ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट, बसमध्ये बॉम्बस्फोट, STमध्ये बॉम्बस्फोट, देवळांपुढे बॉम्बस्फोट. सातत्याने इस्लामी आतंकवाद या देशावर आक्रमण करून होता. त्यांनी संसदेवर हल्ला केला, त्यांनी मुंबईवर 26/11 घडवलं. काय केलं त्यावेळेच्या सरकारांनी? आज आपण सुखाने झोप घेतोय, सुखाने जगतोय. आज आपला देश आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रगती करत आहे. एकही असं क्षेत्र नाही, अवकाश असेल आणि अवकाश ते जमिनीखालचं भुयारी काम असेल, बोगदे करणं असेल, की काश्मीरमध्ये चिनाब दरीवर पूल बांधणं असेल, मंगळावर पाऊल ठेवणं असेल, किंवा खाजगी क्षेत्रातून रॉकेट उडवणं असेल, जागतिक ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणं असेल, किंवा दंड वेद अभ्यासक्रम पाठ करणारे देवव्रत रेखेसारखे तरुण असतील, गुकेश याने जे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जगाची मान अभिमानाने उंचावलेली आहे, असे जेन झी या देशात आहेत. आणि झुंगूर कॉक्रोचसारखे जेन जे आहेत, जे देशाला, जे समाजाला, जे केंद्र शासनाला, जे लोकशाही व्यवस्थेला कलंकित करू पाहत आहेत. कुणीतरी म्हणलं होतं काँग्रेस पार्टीच्या एका कार्यकर्त्यांनी की आम्हाला आता संसदेतून काहीही कामकाज झालेलं, काहीही निर्णय झालेले नको आहे, आम्हाला सडकेवरून, रस्त्यावरून निर्णय करायचेत. म्हणजेच यांना अराजकतेकडं हा देश न्यायचा आहे. हा देश गुलाम बनवणं, हा देश आतंकवाद्यांच्या तावडीत देणं,
हा देश अर्बन नक्षल्यांच्या तावडीत देणं, या देशात अशांतता अस्थिरता निर्माण करणं, असं या लोकांचा उद्देश आहे. त्यामुळे हे आंदोलन तुम्ही ओळखा, ही नीच कृती ओळखा. आपण जे आंदोलनं पूर्वी पाहिलीत त्या आंदोलनांपेक्षा हे आंदोलन कट कारस्थान आणि षडयंत्राने भरलेलं आहे. त्यामुळे आपली आंदोलनं आणि त्यांची आंदोलनं आपण तात्काळ ओळखायला हवी, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. माझे रील पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. देशभक्त, राष्ट्रप्रेमी, प्रखर राष्ट्रनिष्ठ असे विचार, असं वर्तमान आणि भविष्य या संदर्भात काम करायचं असेल, काही ऐकायचं असेल तर माझ्यासोबत जोडलेले राहा. अनवट वाटेवर निरंतर चालणारा मी प्रवासी, वाटसरू, वारकरी आहे. माझ्यासोबत जोडलेले राहाल तर वेगळ्या वाटेवरचं वेगळं काही नवं, जे देव, देश आणि धर्म आणि ही मातृभूमी यांच्याशी जोडलेलं आहे, तेच ऐकायला मिळेल, ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. या नोटवर तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.